बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहेत। शासनाने हमीभाव खरेदी केंद्र बंद केल्याने 23,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विनाच राहिलं आहे। परंतु याच सोयाबीनची खरेदी केली जावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे। तर शेतकरी आता मोठ्या चिंतेत सापडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। तर शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। ₹500 किराया म्हणजे हे पैसे आणायचे कुठून आम्ही? आजपर्यंत आमचे 8 हजार नुसता किराया झालेला वाहनायचा। एकूण आमचं 50 किलोचा कट्ट्याला 51 किलोच्या कट्ट्याला 50च किलो धरायला लागलेत। बाकीचं बी आमचं वायाला चाललंय सगळं। आणि आम्हाला 2-2 दिवसापासून घरच्या डबा नाही आल्यामुळे आमच्यावर बरेच जण आम्ही उपाशी सुद्धा राहण्याची वेळ आम्हाला इथं आलेली। म्हणून शासनाला आमची विनंती की जोपर्यंत सर्व आमचं नोंदणीचं सोयाबीन खरेदी होत नाही तोपर्यंत ह्याची मुदत वाढवावी आणि तसं शक्य नसेल तर आम्हाला फरकाचा भाव देऊन आम्हाला याच्यातून मार्ग काढावा। मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोललेलो आहे। एकनाथ शिंदे साहेब आजच या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील। जर केंद्रामध्ये बोलावं लागणार असेल तर केंद्रामध्ये बोलतील, परंतु शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशी भूमिका शासनाची राहील। सोयाबीनची खरेदी खरं तर बंद झालेली आहे। सोयाबीन खरेदीचं आश्वासन राज्य सरकार पाळणार आहे का? कारण विदर्भ मराठवाड्यात खूप वाईट परिस्थिती निर्माण होते। आता उद्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल याची आणि योग्य ते निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।